महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आमचा सप्रेम नमस्कार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की सर आमचा 3 महिन्याचा पगार का नाही झाला, तो पगार केव्हा होईल आणि आम्हाला लॉग इन करण्यामध्ये त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत, तर त्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत। आणि त्याचसोबतच ऑनलाईन उपस्थिती का भरल्या जात नाही आहे आणि ऑफलाईन उपस्थिती या दोघांचा डेटा जुळणं का आवश्यक आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। आणि सोबतच कोणत्या जिल्ह्याची पगार झाली आणि कोणत्या जिल्ह्याचा पगार बाकी आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढेच टॉपिक कव्हर करणार आहोत। जर या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण नसेल तर पुढचा व्हिडिओ काही बघू नका, परंतु या संदर्भामध्ये जर तुम्हाला अडचण असेल, पगार झाली नसेल किंवा तांत्रिक अडचण निर्माण होत असेल तरच हा व्हिडिओ बघा। सर्वांना मनापासून पुन्हा एकदा नमस्कार करतो। मित्र हो, हे बघा, आता अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर आमचा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्याचा पगार झाला नाही, तर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? आमची ऑफलाईन उपस्थिती व्यवस्थित आहे, ऑनलाईनसुद्धा आम्ही डेटा भरत आहे, मग तरीसुद्धा आमचं विद्यावेतन वेळेवर का जमा झालेलं नाही आहे। तर विद्यार्थी मित्रो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज आम्ही विभागीय कार्यालयामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचसोबतच आपली जी हेल्पलाईन नंबर आहे त्या दोन्ही ठिकाणी आपण संपर्क केला आणि दोन्ही ठिकाणी संपर्क केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असे स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त मस्टरवर साईन केलं म्हणजे तुमचं विद्यावेतन जमा केलं असं नाही, विद्यावेतन जमा होईल असं नाही। त्याचबरोबर जर आपण ऑनलाईन अटेंडन्स त्या ठिकाणी लावली तरी म्हणजे तुमची विद्यावेतन जमा होईल असं नाही। मग त्यांनी म्हटलं मग आमचा पेमेंट होईल कसा? तर त्यांनी असं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्हीही डेटा मॅच होणं आवश्यक आहे। म्हणजे जर समजा आपली ऑनलाईन उपस्थिती असेल 25 दिवस आणि ऑफलाईन उपस्थिती असेल 26 दिवस तर ही अडचण आहे। मग त्या ठिकाणी डेटा मिळत आहे का? नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आपलं वेतन त्या ठिकाणी थांबवलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता अनेक विद्यार्थी असे असतील की सर आमचा 3 महिन्यांचं विद्यावेतन बाकी आहे, म्हणजे समजा डेटा चुकलाही तर एखादा महिन्याचा चुकलेला असू शकतो, त्या ठिकाणी 2-2 महिन्याचा डेटा कसा काय, 3-3 महिन्याचा डेटा कसा काय चुकेल? तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही एकदा सहाय्यक आयुक्त जे आहेत प्रत्येक जिल्ह्याला नेमून दिलेले, आपण त्यांची यादी आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या ज्या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांची अधिकाऱ्यांची माहिती, त्यांचे ॲड्रेस आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेले आहेत। मी या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की बाबांनो तुम्ही एकदा त्यांच्याशी संपर्क करा। जर 3-3 महिन्याचं विद्यावेतन बाकी असेल तर निश्चितच हे अधिकारी काय करतील की होईल, आता होईल, मग होईल, 8 दिवसानं होईल, 15 दिवसानं होईल, 1 महिन्याने होईल असं तुम्हाला सांगत राहतील, परंतु त्या ठिकाणी भरोशावर बसू नका। तुमची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अटेंडन्स व्यवस्थित भरल्या गेलेली आहे का हे आधी चेक करा। मग तुम्ही म्हणाल सर की ऑनलाईन आम्ही अटेंडन्स भरली, ऑफलाईन अटेंडन्सचं कसं करायचं? तर तो जो मस्टर आहे ज्या ठिकाणी तुम्ही साईन करतात, उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळेमध्ये साईन करायला लावतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी वेगळं मस्टर तयार केलेलं आहे। किंवा सरकारी आस्थापना असतील, निमसरकारी शाळा असतील, निमसरकारी आस्थापना असतील, सहकार क्षेत्रामध्ये असेल, आरोग्य विभागात असेल, पोलीस स्टेशनमध्ये असेल, ग्रामपंचायतमध्ये असेल, आपण ज्याही म्हणजे कार्यालयामध्ये कार्यरत असाल त्या ठिकाणी तो जी मस्टर आहे त्या मस्टरचा फोटो काढतात, त्याला ऑनलाईन स्कॅन करायला सांगितलेला आहे सहाय्यक आयुक्तांनी। आणि मग हा डेटा जो आहे तर तुमच्या संदर्भित आस्थापनेला हा सरकारला पाठवायचा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, पोर्टलवरती अपलोड करायचं आहे। त्यामुळं हे दोन्ही डेटा मॅच झाल्याच्या नंतर तुमचं विद्यावेतन जमा होतील। तुम्ही म्हणाल की सर आमचे जे काही मित्र आहेत त्यांचं विद्यावेतन जमा झालं पण आमचं नाही जमा झालं, मग त्यांचा डेटा पाठवला गेला का? तर हे बघा, त्यांचा डेटा निश्चितपणाने पाठवला गेला असेल, ते विद्यावेतनासाठी खूप आवश्यकता असतं। आणि म्हणून मी इमेजसुद्धा त्या ठिकाणी ग्रुपवरती टाकलेली आहे की आपल्याला कोणकोणते अप्रूव्हल आवश्यक असतात विद्यावेतन जमा होण्यासाठी। तर त्या ठिकाणी 5 ते 6 प्रकारचे अप्रूव्हल आहेत, तर ते आपापल्या स्तरावरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, ते सगळे तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही, तर ते संबंधित अधिकारी करतात। परंतु जर एखाद्या ठिकाणी सुद्धा मिसमॅच असेल तर त्या ठिकाणी तुमचं विद्यावेतन थांबवलेलं असेल, याची दक्षता सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे। काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉग इन करण्यामध्ये अडचण जात आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, यूजर ID आणि पासवर्ड हा योग्य आहे का, जो तुम्ही आधी यूज केलेला होता तोच पुन्हा वापरत आहेत का याची एकदा दक्षता घ्या। दुसरं, काही वेळेला असं होतं आहे की यूजर ID आणि पासवर्ड दोन्हीसुद्धा योग्य आहे परंतु कापच्या व्यवस्थित भरल्या नाही जात आहे। आणि तिसरी महत्त्वाची अडचण म्हणजे काय आहे की OTP येत नाही आहे। आता त्यांनी OTP बेस्ड त्या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे, तर त्या ठिकाणी OTP नाही येत, तर तुम्ही त्या ठिकाणी काही काळजी करू नका। जर OTP येत नसेल तुमच्या संलग्नित म्हणजे कनेक्ट असलेल्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तर ही तुमची अडचण नाही आहे। सध्या पोर्टलला अपग्रेड करण्याची काम सुरू आहे, म्हणजे एकदा योजनासुद्धा नवीन आहे, पोर्टलसुद्धा नवीन आहे आणि नोंदणी करणारे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून नवीन वेबसाईटला व्हिजिट करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे।
त्यामुळे त्या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झालेला आहे, सर्व्हर थोडंसं स्लो डाऊन आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता बघा, विभागीय अधिकारी जे आहेत तर ते वेगवेगळ्या आस्थापनांना भेट देत आहेत आणि सोबतच प्रशिक्षण कशा पद्धतीनं सुरू आहे, विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत का, तर यासाठी त्यांचे व्हिजिट स्ट्राईक होऊ शकतात। तर म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की तुम्ही ऑफिशियल वेळेमध्ये दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाऊ नका। आता बघा, ऑनलाईन उपस्थिती तर तुमची भरल्या गेलेलीच आहे, ऑफलाईनसुद्धा डेटा मॅचेस होईल। मग आता अनेक विद्यार्थ्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पगारसुद्धा झालेली आहे। उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यामध्ये पगार झालेला आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पगार झालेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पगार झालेला आहे। हे 3 महत्त्वाचे जिल्हे ज्या ठिकाणी पगार झालेला आहे। तुम्ही म्हणाल सर आम्ही या 3 जिल्ह्यामध्ये राहतो, आमचं तर विद्यावेतन जमा नाही झालं, तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ही जी प्रोसेस आहे तर ती तुमच्या ऑफलाईन मास्टरची जी फोटो आहे तर तो आयुक्तांना पाठवायचा आहे, सहाय्यक आयुक्तांना, त्याच्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल। वेगवेगळ्या ठिकाणचे अप्रूव्हल त्याच्याशिवाय मिळणार नाहीत। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे, आताच्या आता काम करा। ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करतात, उदाहरणार्थ जिल्हा परिषदमध्ये काम करत असाल तर जिल्हा परिषदचे जे मुख्याध्यापक आहेत ज्यांच्याकडे तो शाळेचा चार्ज आहे त्यांना विचारा की सर आमचा जो ऑफलाईन अटेंडन्स आम्ही मांडत आहोत तर त्याचा डेटा तुम्ही त्या ठिकाणी त्याचा फोटो काढून पाठवला की नाही, असं जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की होय पाठवला आहे, नाही आहे। जर पाठवलं नसेल तर तुम्ही त्यांना विनंती करा की सर कृपया तो लवकरात लवकर फोटो पाठवा, म्हणजे आमचं विद्यावेतन जमा होईल। आता अनेक विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की सर सध्या आम्ही आमदार, खासदार, विविध जे अधिकारी आहेत त्यांच्या भेटी घेत आहोत। अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला विनंती करेल की विभागीय जे अधिकारी आहेत त्यांची सातत्यानं भेट सुरू आहे प्रशिक्षण सुरू असलेल्या ठिकाणी। तर त्यामुळे इन केस जर तुम्ही त्या ठिकाणी नसाल तर कृपया आधी तशी नोंद किंवा तशी माहिती तुम्ही संदर्भ ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहात त्यांना आधी देऊन ठेवा। वेळेवर असं नको व्हायला की त्यांची टीम तिथं चौकशी करण्यासाठी आली आणि तुम्ही तर त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे। तर असं बेसिकली कोणत्या ठिकाणी होऊ शकतं, शहराच्या ठिकाणी होऊ शकतं, कारण की अधिकारी ग्रामीण भागामध्ये तर समजा जाणं टाळतीलच, साहजिकच आहे, परंतु मुख्य शहरामधले जे ठिकाणी आहेत, जे आस्थापना आहेत तर त्या ठिकाणी ते येऊन व्हिजिट करू शकतात। म्हणून सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी बघा की तुम्ही स्वतः उपस्थित आहात की नाही आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे टेक्निकल इश्यू येत होते तर या संदर्भामध्ये हीच आपल्याला अपडेट आहे। आता बघा, काही विद्यार्थ्यांचा नोव्हेंबरचा सुद्धा पगार झालेला आहे, काही विद्यार्थ्यांचा ऑक्टोबरचा फक्त बाकी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अशी विनंती करेल की जर तुमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पेमेंट झालेला नसेल तर सदर आस्थापनेला एकदा भेट द्या। आणि त्यासोबतच काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं लॉग इन नाही होत आहे, त्यांनी नियुक्तीसुद्धा मिळालेली आहे, विद्यावेतनसुद्धा मिळालेलं नाही आहे, परंतु नियुक्ती 2-2 ठिकाणी मिळाली। तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याशी भेटायचं आहे आणि तुमच्या जवळचं जे ठिकाण आहे, म्हणजे उदाहरणार्थ ए आणि बी हे 2 ठिकाण आहेत आणि तुम्हाला ए हे ठिकाण जवळ पडते, तर तुम्ही त्यांना आयुक्तांना हे पटवून द्या की सर माझी 2 ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि 2 ठिकाणी नियुक्ती झाल्यामुळं मला 2ही ठिकाणाहून पेमेंट मिळत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये मी काय करू, तर ते त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि सांगतील की कोण्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे। कारण की मित्र बघा, नाहीतर मग दोन्ही तबल्यावर हात ठेवल्याच्या नंतर एकही तबला वाजणार नाही, अशी परिस्थिती व्हायला नको। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी दक्षता घ्या। गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने तुमची माहिती या ठिकाणी वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पगारासंदर्भामध्ये, तांत्रिक अडचणी संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे, GR संदर्भामध्ये आपण एकही चर्चा केलेली नाही आहे। तर या व्यतिरिक्त तुमच्या काही चर्चा म्हणजे मत असतील, मतांतर असतील, प्रतिक्रिया असतील किंवा काही तांत्रिक अडचणी असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या सर्वांना मी एक विनंती करेल की आपण टेलिग्राम ग्रुपसुद्धा बनवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्की जॉईन व्हा। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद।